एकनाथ शिंदे साहेबांवरचा विश्वास दृढ आहे हे जनता सांगण्यासाठी आमच्या सभांना उपस्थित राहते. आम्ही सुखानं नांदतो. आम्ही नांदत असताना तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण घ्या. या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलाय मी ऐकलेला नाही पण मी वाचलाय. त्याच्यामध्ये कुठेही निवडणुकीला बंधन घातलेलं नाही आहे. निवडणुका आयोग आणि राज्य सरकारनं जाहीर कराव्यात असं काहीतरी त्यांच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. पण तो निकाल देत असताना काही गोष्टींच्या अधीन राहून निकाल दिलेला आहे. निवडणुका झाल्यानंतर देखील जर सुप्रीम कोर्टाला 50% आरक्षणाचा काही जर वाटलं तर त्याला अधीन राहून तो निकाल दिला आहे. आणि सगळ्या निवडणुका 50%च्या आत अधीन राहून व्हाव्यात असं सर्वोच्च न्यायालयाचं, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत दिसतंय असं मी व्हॉट्सअपवर बघितलं. आपणच या ठिकाणी सांगितलं की 2 सभांना मी उपस्थित होतो आणि उदंड प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवरचा विश्वास दृढ आहे हे जनता सांगण्यासाठी आमच्या सभांना उपस्थित राहते. आज देखील अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जी सभा झाली त्याला देखील हजारो लोक उपस्थित होते. दुधनीमध्ये जी सभा झाली त्याला देखील हजारो लोक उपस्थित होते, मतदार उपस्थित होते आणि त्यांच्या आशीर्वादानं आमचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे. नाही, लंकेची उपमा, हे बघा, लंकेची उपमा फक्त रावण होता म्हणून लंका वाईट अशा पद्धतीची उपमा ते देत आहेत. त्यांनी कदाचित ते इतिहास वाचला नसेल किंवा इतिहासावर अभ्यास केला नसेल. वडेट्टीवार साहेबांना माझा सल्ला आहे, काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यांना मान सन्मान आम्ही शिवसेनेमध्ये देतो. विदर्भामधलं ते चांगलं एक नेतृत्व आहे. त्यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा ही माझी या निवडणुकीच्या निमित्तानं विनंती एवढ्यासाठीच करतोय. त्याला कारण आहे, माझ्या बाजूला सिद्धराम म्हेत्रे साहेब आहेत जे 60 वर्ष त्यांच्या अगोदरपासून काँग्रेसमध्ये होते आणि ज्यावेळी त्यांना राजकारणापासून अलिप्त व्हावं असं वाटायला लागलं त्यावेळी त्यांना एकच आशेचा किरण दिसला, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे वडेट्टीवार साहेबांना देखील हा आशेचा किरण भविष्यामध्ये दिसेल याची मला पूर्ण. शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत, देशाचे नेते आहेत. त्यांनी कशा संदर्भात हा उल्लेख केलेला आहे हे पहिले तपासावं लागेल. कुठच्या गोष्टीवर ते बोलले ते बोलावं लागेल आणि त्याच्यानंतरच अशा मोठ्या नेत्याच्या वक्तव्यावर वक्तव्य करणं योग्य. माझ्या राजकीय जीवनात 25 वर्षात माझी लोक उणीधुणी काढतात, मी कोणाचीच काढली नाहीत, मी कोणावरही टीका करत नाही. सिंधुदुर्गामध्ये मैत्रीपूर्ण लढत चालू झालेली आहे आणि त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये काही मागं पुढं जर झालं असेल तर नक्की निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये सगळी व्यवस्थित गोष्टी घडतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण युती झालेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी युती झालेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सिंधुदुर्गचा जो क्रायटेरिया आहे, वाद झालेत किंवा अन्य काही गोष्टी झाल्यात, कदाचित काही गैरसमज झाले असतील ते लवकरात लवकर दूर होतील. गाडीत काच वर करत असताना ते फक्त म्हणाले की मला युती टिकवायची 2 तारखेपर्यंत. मला फक्त 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं त्यांनी कुठेही वाक्य म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे युती टिकवणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे मला असं वाटतं की मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत, परिपक्व राजकारणी आहेत. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.